बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि महत्त्वाची बातमी अमरावतीतून येते। अमरावतीच्या मेळघाटमध्ये माता मृत्यू सत्र हे सुरूच आहे। आरोग्य विभागाची ट्रॅकिंग प्रणाली ही कागदावरतीच असलेली पाहायला मिळते। 6 महिन्यामध्ये 9 माता मृत्यू झालेले आहेत आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणाच अक्षरशः फेल ठरली आहे। आरोग्य मंत्री मेळघाटकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जातोय। कुपोषणाचा शाप असलेल्या अमरावतीच्या मेळघाटातनं काळजाचा थरकाप उडवणारी अशी ही बातमी। गेल्या 6 महिन्यामध्ये 9 मातांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य खात्याच्या या बोगस कारभाराची लखतर वेशीवर टांगली गेली आहे। अधिक माहिती घेऊया। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल। कुठेतरी सुधारणा होईल असं वाटत होतं, मात्र पुन्हा एकदा 6 महिन्यात 9 महिलांचे आणि मातांचे मृत्यू झालेत। नक्कीच प्रज्ञा, अतिशय धक्कादायक ही संपूर्ण घटना आहे। काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे। आपण जर पाहिलं तर मेळघाटामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेळघाट ओळखला जातो। मेळघाटातलं माता मृत्यूचं प्रमाण, बालमृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी मेळघाटात हजारो एनजीओज काम करतात। एनजीओच्या बरोबरीनं शासन देखील त्यांच्या सोबतीला काम करते आणि अनेकदा मेळघाटातल्या कुपोषणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक चौकशा बसल्या। चौकशानंतर अनेक उपाययोजना मेळघाटामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूसाठी काय केल्या पाहिजे याच्यावर देखील मंथन झालं। मात्र असं असताना देखील मेळघाटातल्या बालमृत्यूचं प्रमाण जे आहे ते काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये। बेसिकली आपण जर पाहिलं तर मेळघाटात वेगवेगळ्या योजना आहेत, त्या म्हणजे की माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून एक वेगळी यंत्रणा काम करते। ट्रॅकिंग प्रणाली असेल किंवा माता मृत्यू रोखण्यासाठी महिलांचं ऑब्झर्वेशन असेल, त्यांना सतत आहार असेल किंवा इतरही योजना ज्या आहेत त्या बालकल्याण विभाग, आरोग्य विभागाच्या समन्वयातून राबवल्या जातात। मात्र या योजनांची पुरेशा प्रमाणात कुठेतरी अंमलबजावणी होत नाही। महिलांपर्यंत तातडीनं वैद्यकीय उपचार पोहोचत नाहीत। शिवाय इतरही जर आपण बाबी पाहिल्या तर मेळघाटासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी असं पद कार्यान्वित करण्यात आलेलं आहे। कार्यक्रम अधिकारी असेल, जिल्हा सांख्यिकी अधिकारी असेल, अशा महत्वाच्या पदांच्या माध्यमातून मेळघाटात थेट आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी प्रयत्न आहेत ते केले जातात। मात्र कुठेतरी मेळघाटातल्या माता मृत्यूचं प्रमाण जे आहे ते कमी होत नाही आणि संपूर्ण यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि या संपूर्ण बाबीची दखल आता वरिष्ठांनी घेणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून कुठेतरी मेळघाटात माता मृत्यू आणि बालमृत्यूचा जो शाप लागलेला आहे तो कुठेतरी कमी होणार का, आता या निमित्तानं ते विचारलं जात आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। मात्र आता तरी प्रशासनानं खडबडून जागो होण्याची गरज आहे का नक्की?